प्रशासनाने स्पष्ट बंदी घातली होती, तरीही देवकुंड धबधब्यावर गेलेल्या 2 तरुणांवर काळाने झडप घातली. नेमकं काय घडलं पाहूया. नमस्कार, तुम्ही पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर रविवारी दुपारी एक दुर्दैवी घटना घडली. खोल डोहात बुडून 2 तरुण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोपाळ राठोड आणि विष्णू डोके, वय अंदाजे 23 ते 25 वर्षे, हे दोघेही पुणे जिल्ह्यातील चाकण येथील एका कंपनीत काम करत होते. पावसाळी सहलीसाठी सहकाऱ्यांसोबत ते देवकुंड परिसरात आले होते. प्राथमिक माहितीनुसार प्रशासनाने या परिसरात पर्यटनास बंदी लागू केली असतानाही हा गट धबधब्याजवळ पोहोचला. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही तरुण डोहात बुडाले. मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. संध्याकाळ झाल्याने आणि परिसर दुर्गम असल्यामुळे बचाव कार्य थांबवण्यात आले. संबंधित बचाव पथकाच्या माहितीनुसार सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान प्रशासनाने 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत देवकुंड धबधबा पर्यटकांसाठी बंद असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणातील अधिकृत अपडेट मिळताच आम्ही तुम्हाला सर्वात आधी माहिती देऊ. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूज सोबत जोडलेले रहा.